जय श्रीकृष्ण मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुला राशी, तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करता, विशेषतः रिलेशनशिपच्या बाबतीत. कोणाला हर्ट होऊ नये, काही चुकीचं डिसिजन होऊ नये, सगळं बॅलन्स राहावं यासाठी तुम्ही खूप वेळ घेत राहता. पण ऑनेस्टली कधीकधी जास्त विचार करताना फिलिंग्स हातातून निसटतात. आणि जून 2026मध्ये हीच गोष्ट तुमच्या प्रेमजीवनात खूप स्ट्रॉंगली तुम्हाला जाणवू शकते. या महिन्यात शुक्र आणि बुधाचा प्रभाव इमोशनल डिसिजन्सवर खोल परिणाम करताना दिसतोय. विशेषतः 8 जून ते 20 जून दरम्यान रिलेशनशिप एनर्जी खूप स्ट्रॉंग दिसते. काही तुला राशींना अचानक जाणवेल की ज्याला इतके दिवस कॅज्युअली घेत होतो त्याच्याबद्दल फिलिंग्स खूप वाढल्या आहेत. आणि गंमत म्हणजे समोरची व्यक्तीसुद्धा कदाचित तुमच्याकडून क्लॅरिटीची वाट पाहत असेल. कदाचित तुम्हीसुद्धा हाच अनुभव घेत असाल. फोन हातात घेऊन तुम्ही मेसेज वाचाल, रिप्लाय लिहाल, पुन्हा इरेज कराल आणि मनात सतत विचार सुरू राहतील, आता बोलू की थोडा वेळ थांबू. तुला राशी, तुम्ही कन्फ्लिक्ट टाळता, तुम्हाला ॲक्वर्ड मोमेंट आवडत नाही. पण जूनमध्ये काही कन्व्हर्सेशन्स टाळणं कठीण होऊ शकतो. सिंगल तुला राशीसाठी अनयुज्युअल अट्रॅक्शन तयार होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या युज्युअल टाईपसारखी नसेल, कदाचित जास्त प्रॅक्टिकल असेल किंवा इमोशनली डायरेक्ट असेल. पण तिच्यासोबत बोलताना वेळ कसा जातो हे कळणार नाही. डीप कन्व्हर्सेशन वाढू शकतात. फ्युचर प्लॅन्स, करिअर, लाईफ गोल्स या विषयावर बोलताना इमोशनल कनेक्शन तयार होऊ शकतं. आणि ऑनेस्टली तुम्हाला अचानक जाणवेल, मी या व्यक्तीसमोर जास्त ऑनेस्ट होतोय. ही फिलिंग तुमच्या राशीसाठी खूप मोठी असते, कारण तुम्ही सहज इमोशनली आपण क्लिअर आहोत असं दाखवत नाही. पण या महिन्यात शुक्राची एनर्जी इमोशनल ओपननेस वाढवत आहे. काही लोकांना डायरेक्ट कन्फेशन मिळू शकतो, तर काही लोकांना पहिल्यांदाच स्वतःहून फिलिंग्स बोलू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी ओव्हर थिंकिंगमुळे उशीर करू नका. कारण काही तुला राशी नंतर स्वतःला विचारू शकतात, त्या दिवशी बोललो असतो तर. जे रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी जून इमोशनली इम्पॉर्टंट महिना असू शकतो. काही जुने मुद्दे पुन्हा वर येऊ शकतात. विशेषतः ज्या गोष्टी सतत अवॉइड केल्या होत्या त्या आता बोलाव्याच लागतील. बदलत्या स्थितीमुळे कम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात. मेसेजचा टोन चुकीचा वाटू शकतो. समोरची व्यक्ती इमोशनली इग्नोर्ड फील करू शकते. म्हणून यावेळी सायलन्सपेक्षा क्लॅरिटी निवडा. तुम्ही शांत राहिलात तर समोरची व्यक्ती स्वतःचे कन्क्लुजन काढू शकते. आणि ऑनेस्टली कधीकधी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम भांडण नसतं, प्रॉब्लेम असतो न बोललेली गोष्ट. विवाहित तुला राशींना जूनमध्ये रुटीनमुळे इमोशनल डिस्टन्स जाणवू शकतो. काम, जबाबदारी, डेली स्ट्रेस यामुळे दोघे फिजिकल जवळ असून देखील इमोशनली दूर फील करू शकतात. पण 18 जून नंतर वातावरण हळूहळू सॉफ्ट होताना दिसेल. काही कपल्स पुन्हा इमोशनली रिकनेक्ट फील करू शकतात. कधीकधी फक्त एक शांत कन्व्हर्सेशन, एकत्र चहा पिणे किंवा जुनी आठवण काढणं सुद्धा रिलेशनशिप हिट करू शकतं. काही तुला राशींना जूनमध्ये 2 इमोशन्समध्ये अडकलेलं वाटू शकतं. जो प्रॅक्टिकल सांगेल तर दुसरी बाजू फिलिंग्स. एक मन सांगेल सेफ राहा आणि दुसरं मन म्हणेल एकदा मनापासून जगून तर पहा. आणि ऑनेस्टली शेवटी डिसिजन तुम्हालाच घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असण्याची वाट पाहिली तर आयुष्यात खूप काही उशिराही होतो. कधी इम्परफेक्ट मोमेंट्समध्ये खरं कनेक्शन तयार होतं. आणि कदाचित जून 2026 संपेपर्यंत तुम्हाला जाणवेल की ही काही नाती लॉजिकने नाही तर फिलिंग्सने समजतात. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर. धन्यवाद.